आज मी करणार आहे झटपट होणारे वांग्याची फ्राय. त्याच्याबरोबर खाण्यासाठी पिठी आणि मटकीची सुकी भाजी. त्यासाठी ही पूर्वतयारी मी थोडीशी करून घेतली. ही फुगत घातलेली मटकी एकदा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं चमचाभर तेल घालून जे आपण सुकं खोबरं घेतलंय ते थोडं भाजून घ्यायचं. ते आता भाजून झाले मी आता बाजूला काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये जो कांदा आहे तोही परतून घ्यायचा आणि ह्या दोघांचं वाटण करून घ्यायचं. फोडणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची, ठेचलेलं लसूण घालायचे आणि हे तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर जे आपण वाटण केले ते वाटण घालायचं. ते वाटणही परतून घ्यायचं. त्यात घरगुती लाल मसाला, गरम मसाला आणि हळद घालायचं. हे मसालेही परतून घ्यायचं. आता जे आपण मटकी घालणार आहोत ती मटकी घालायची. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. बटाटे आणि टोमॅटोज आहेत तेही वरून घालायचे. अजून थोडंसं पाणी घालायचं जेवढं आपल्याला वाटतं तेवढं आणि मीठ घालून ही भाजी शिजू द्यायची. भाजी शिजल्यानंतर मात्र जे आपण खोबरं असं खमंग भाजून घेतलंय ना, त्या खमंगपणाचे चव ह्या भाजीला छान येते आणि ही भाजी चवीला छान लागते. कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं. त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची आणि टोमॅटोज हे टाकून हे जे पाणी आहे ते उकळून घ्यायचं. उकळल्यानंतर ते एका वाटीमध्ये हे मी 3 चमचे कुळथाचं पीठ घेतलंय. ते उकळलेलंच पाणी त्यामध्ये टाकायचं आणि हळद टाकायचं आणि हे कुळथाचं पीठ थोडं पातळ करून घ्यायचं. जे कुळीथ पीठ आपण मिक्स करून घेतले ते उकळलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडं ढवळायचं आणि ते जे मिश्रण आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. कारण की त्या कढईमध्ये आपल्याला फोडणी तयार करायची आहे. तेल घ्यायचं फोडणीसाठी. मोहरी, कढीपत्ता, कांदा घालायचा. ते तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे कुळीथ पिठाचं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये घालायचं. पाणी घालायचं थोडंसं, गरम मसाला आणि मीठ घालायचं. पिठी जसजशी शिजत जाईल तर तसं त्यामध्ये घट्टपणा येईल आणि आपली ही मस्त भातावर खाण्यासाठी पिठी आपली तयार होईल. वरून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाताबरोबर पिठी खायची. आता करूया झटपट होणारी वांग्याची मस्त फ्राय. हे ज्या वांगे आहेत त्या छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. आता हे छोटे-छोटे पीसेस आपण जे कट करतो ते चपातीबरोबर खायला पण छान वाटतात ते. त्यामुळे टिफिनसाठी एकदम बेस्ट भाजी आहे. लवकर होते, झटपट होते. चालता-चालता माझा पाय घसरला आणि डावा हात माझा थोडा फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे एकाच हातानं काम करावं लागतंय. तर त्यामुळे हे ओबड-धोबड मी ह्या वांग्याच्या फोडी आपल्या तयार करून घेतलेल्या आहेत. त्याच मी आता फ्राय करते. त्याच्यावरती आता लाल मसाला घालायचा, गरम मसाला घालायचा, हळद घालायचं, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं कुरकुरीतपणासाठी आणि मीठ घालायचं आणि हे तव्यावरती मस्त असे फ्राय करून घ्यायचे. साईडनी ह्या वांग्याच्या फोडी फ्राय केल्यानंतर तयार होते आपली झटपट अशी मस्त अशी वांग्याची फ्राय. तर आज आपल्या जेवणात असणार आहे ही वांगी फ्राय, सुकी मटकीची भाजी आणि भातावर वाढण्यासाठी मस्त अशी पिठी.